धन्यवाद ताई. पुढील मनोगतासाठी नामदार आदरणीय गिरीश भाऊ महाजे यांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करा. बोला भारत माता की. आवाज येत नाही रावेरकरांचा. हा इतका आवाज कसा काय दबलाय? माझं ठीक आहे, भाषण करून बसलेला आहे, तुमचा कुठे बसलाय? बोला भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. मंचावर उपस्थित गुजरातहून खास या ठिकाणी आलेले केंद्रातील नेते मंत्री, आपल्याच्या भूमीतील सुपुत्र हे ज्यांनी गुजरातमध्ये जाऊन आपलं वास्तव्य केलं आणि सगळा गुजरात त्यांचा डंका या सगळ्या गुजरातमध्ये आहे, या सर्व राज्यामध्ये आहे. गुजरातचे ते भाजपचे अध्यक्षही होते, अनेक वर्ष निवडून येत आहेत. अजून अध्यक्ष आहेत? मला वाटतं प्रमोशन झालं म्हणून तुम्ही अध्यक्ष नाहीत का? साहेब अजूनही अध्यक्ष आहेत. पण आता ते केंद्रामध्ये खूप मोठ्या खात्याचे मंत्री आहेत. जलशक्ती आणि याला अनेक, मला वाटतं ग्रामविकासातला एक भाग, स्वच्छता वगैरे भाग, अनेक मोठा भाग, खूप मोठं मंत्रालय त्यांचं आहे. आणि अशा खात्याचे ते मंत्री आहेत. असे आमचे CR पाटील साहेब, याचा निश्चित आम्हाला अभिमान आहे की एक आमचा मराठी माणूस आमच्या भूमीतला, आमच्या जिल्ह्यातला, आमच्या ज्या तालुक्यातला हा गुजरात सारख्या ठिकाणी जाऊन देशामध्ये एवढ्या मोठ्या पदावर आज ते विराजमान झालेले आहेत. त्यांच्याबरोबर आलेले गुजरातचे आमचे मंत्री, आमचे सहकारी मुकेशभाई पटेल, आमच्याच याच भूमीतल्या, याच मतदारसंघातल्या आमच्या खासदार, त्या केंद्रामध्ये आता मंत्री आहेत, रक्षाताई खडसे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पक्ष या ठिकाणी, या ठिकाणी शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, भाजप आहे, RP आहे, सर्व आमचे मित्र पक्ष आहेत, त्याचे सर्व पदाधिकारी, माझ्या समोर बसलेल्या सर्व माता भगिनी बंधूंनो. या जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 11 जागा आहेत. गेल्या वेळी 11 जागांपैकी 9 जागा आपल्या निवडून आलेल्या होत्या. त्यानंतर अंबळनेरचे आमदार आहेत, ते अजितदादा गटाचे आहेत, ते आपल्याला मिळाले म्हणून त्या जागा 10 झालेल्या आहेत. आता फक्त राहिली कुठली जागा? रावेरची. गेल्या वेळी आपण चूक केली आणि एक जागा फक्त आपण जिल्ह्यामध्ये गमावली. स्वर्गीय हरिभाऊ होते, थोड्या मताने ते पडलेत. त्या चुकीचं प्रायश्चित्त आपण या ठिकाणी करतोय, ते भोगतोय. रक्षाताईंनी या ठिकाणी सांगितलं की आपले आमदार कुठे जायला तयार नाही, कुणाकडे बघायला तयार नाहीत, मतदारसंघात त्यांचं लक्ष नाही, काहीच नाही. आणि आता पुन्हा ते या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. त्याचा वारसा आहे. मधुकरराव चौधरी पासून, आमचे स्वर्गीय आदरणीय मधुकररावजी चौधरी यांच्यापासून त्यांचा वारसा आहे. मधुकररावजी झालेत, तर शिरीदारा झालेत, तर खाली काय नाव? धनंजय चौधरी आहेत. हा परंपरागत वारसा चालत आलेला आहे. आता त्यांना पुढची 3री पिढी आणायची आहे. पण त्या रावेर मतदारसंघामध्ये हरिभाऊ सुद्धा खासदार होते, आमदारही होते आणि त्यांचं काम आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यांचा लोकसंपर्क किती दांडगा होता हे आपण बघितलेलं आहे. पण दुर्दैवाने हरिभाऊ आपल्यातून निघून गेलेत. कोरोनाच्या काळामध्ये आपण त्यांना वाचवू शकलो नाही, याचं शल्य आमच्या सर्वांच्या मनात आहे. मी मुंबईला घेऊन गेलो होतो, मी स्वतः तिथं होतो, पण आपण त्यांना त्या काळामध्ये वाचवू शकलो नाही. हरिभाऊजी निघून गेलेत. पण आज सुदैवाने अमोल हा त्यांचाच मुलगा आपल्या समोर मत मागायला या ठिकाणी आलेला आहे. अमोलला आपल्याला निवडून द्यासाठी, विनंती करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. पण अमोलला का निवडून द्यावं, कशासाठी निवडून द्यावं, हाही प्रश्न आपल्या समोर आहे. आज आपण देशामध्ये बघतात, केंद्रामध्ये बघतात, राज्यामध्ये काय चाललं हे आपण बघतात. आपण सगळे जाणकार आहात. रावेर तालुका म्हणजे सगळा जाणकार तालुका आहे. केळी उत्पादक आहात,
मालदार लोक सगळीकडे आहेत. आमच्याकडे पाटील साहेब, आमच्याकडे जामनेर म्हणजे याला याला या भागाला पारपट्टी म्हणतात आणि आमच्या भागाला खडकपट्टी म्हणतात. आमच्याकडे काहीच पिकत नाही, खडक आहे आमच्याकडे, सगळा खडकाळ जमीन आहे. आमचा गुजर समाज आमच्याकडे फार जास्त नाही, 3-4 हजार लोक तिकडे आहेत, पण इकडे मोठ्या प्रमाणामध्ये आमचा समाज या ठिकाणी आहे. पण आमच्याकडच्या मुली इकडे लगेच केल्या जातात, पण इकडच्या मुली आमच्याकडे जायला थोडा कचरतात. काय आता खडकपट्टी म्हणजे इकडे 5 एकर जमीन जरी असली तरी माणूस जीप आहे, ट्रॅक्टर आहे, खटपटे आहे, गाड्या आहेत, बंगला आहे. पण आमच्याकडे 25 एकर जरी जमीन असली काही नाही, ठणठणाट आहे, कोरडवाहू आहे. आता थोडा थोडा प्रयत्न चाललाय, आता आमच्याकडे काही व्हायला लागलेली आहे. पण पूर्वीची परिस्थिती अशी होती आणि म्हणून हा तालुका अतिशय सुजलाम सुफलाम आहे, सुपीक आहे. या ठिकाणी धरणाचं पाणी हातूरचं असल्यामुळे या ठिकाणी चांगली सुबत्ता, या ठिकाणी केळी पिकामुळे मका असेल, कापूस असेल, गहू हरभरा असेल, दुबार पिकं या ठिकाणी होतात, फळबागा या ठिकाणी आहेत. त्यामुळे असे सुबत्ता असलेला हा तालुका या ठिकाणी आहे. आणि म्हणून या तालुक्यामध्ये आमदार कोण असला पाहिजे, का असला पाहिजे, हा प्रश्न आपल्या समोर आहे. हा प्रश्न आपल्याला निश्चित आहे. मी पुढे सांगेल की केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे. अनेक कामं या ठिकाणी अजून बाकी आहेत, अनेक कामं अजून या ठिकाणी शिल्लक आहेत. रक्षाताईंनी सांगितलं मेगा रिचार्जचा प्रश्न हरिभाऊचं स्वप्न होतं. जमिनीमधलं वॉटर टेबल कमी कमी होत चाललं, खाली चाललेलं आहे, पाणी खाली चाललेलं आहे. आज आपल्याकडे बोरवेल करायचं म्हटलं किती फुटापर्यंत जावं लागतं, किती फुटापर्यंत आपण खाली बोरवेल करतो आपल्या भागात? 250-300 सांगताय तुम्ही, 600, 700, 800, 1000 फुटापर्यंत आम्ही ट्यूबवेल देतोय आता सध्या. इतकं पाणी खाली झालेलं आहे, वॉटर टेबल खाली झालेलं आहे. शेतकरी इथे या ठिकाणी जमीन सुपीक आहे, तो कष्ट करायला तयार आहे, पण आता पाणी एक खाली गेलेलं आहे. आणि पाणीचा स्तर उंच कसा करावा, वॉटर टेबल उंचावेल कसा, यासाठी हरिभाऊंचा सतत प्रयत्न होता, सतत प्रयत्न होता. मेगा रिचार्ज म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये बसलेलाच हा प्रश्न. पण अनेक वर्ष आपण प्रयत्न केले. मी 5 वर्ष त्या खात्याचा मंत्री झालो. अनेक वेळेला त्याला केंद्रीय मंत्री आल्यात, हेलिकॉप्टर घेऊन आल्यात, त्यांनी सगळी पाहणी केली, नदीमध्ये त्या ठिकाणी, त्या रेतीमध्ये त्या ठिकाणी हेलिपॅड केलं, तिथे उतरल्यात. पण थोडा उशिरी झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. मधल्या काळामध्ये आपलं सरकार या ठिकाणी नव्हतं, मधल्या काळामध्ये मध्य प्रदेशमध्ये थोडी अडचण झाली, म्हणून हा प्रकल्प रखडलेला होता. पण आता आपल्या सर्वांच्या सुदैवाने पाटील साहेबच त्या खात्याचे मंत्री आहेत. बघा योग कसा असावा लागतो. पाटील साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत. मी आता व्यासपीठावर रक्षाताई आणि मी पाटील साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही जर आमचा हा प्रश्न सोडवला तर निश्चित या भागातलं पाणी हे उंचावेल ते 600-700 फुटावरून 200 फुटावर, 150 फुटावर, 100 फुटावर येईल. अतिशय मोठी पोकळी भूगर्भामध्ये या पाण्याची तयार झालेली आहे. वर्षानुवर्ष आम्ही पाणी उपसतोय, पंप आमचे चाललेले आहेत आणि पाणी उपसल्यामुळे भूगर्भामध्ये मोठी पोकळी तयार झाली आहे. ही पोकळी आपल्याला भरायची आहे. पुन्हा पाणी हे त्या जमिनीमध्ये आतमध्ये जायचं आहे. असा हा सगळा प्रस्ताव या ठिकाणी तयार आहे. मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये निश्चित आपण प्रयत्न केले तर आपला हा प्रश्न हा निश्चित मार्गी लागेल आणि पुन्हा आपल्याला या ठिकाणी पाणी, मुबलक पाणी या ठिकाणी मिळणार आहे. विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत. प्रयत्न खूप झाले. 2.5 वर्षापासून आपलं सरकार आहे. खूप कामं आपण या ठिकाणी केलेत, सिंचनाचे केलेत, विजेचे करतो आहोत. आता तर 7.5 हॉर्सपावरपर्यंत आपल्याला माफ आहे, पण वावर करण्याचा त्याचा फार फायदा नाही याची मला कल्पना आहे. आणि म्हणून 7.5 वरून 15 हॉर्सपावरपर्यंत आपण कशा पंप न्यायचे आहेत त्यासाठी आम्ही आता प्रयत्न करतो आहोत. तुम्ही सरकार निवडून द्या, मी तुम्हाला आश्वासन देतो पहिल्याच कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये 15 हॉर्सपावरपर्यंत आपण या ठिकाणी वीज बिल माफ करणार आहोत. पहिल्याच कॅबिनेटमध्ये करणार आहोत. थोडं आचारसंहितेमुळे राहून गेलं, पण निश्चित या बाबतीमध्ये कुठेही फरक पडणार नाही. तुम्हाला मी हा शब्द या ठिकाणी देतो. इतकं काळजी घेणारं सरकार, पण कोणाला अपेक्षाही नव्हती की वीज बिल आपल्याला माफ होईल, फुकट आपल्याला वीज मिळेल. पण सरकारने केलं, आम्ही केलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांना 1000 रुपये महिना, 12,000 रुपये वर्षाला हे आपण या ठिकाणी केलेत. किती योजना गरीब कल्याणाच्या, शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या, महिलांच्या कल्याणाच्या, विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या, मजुरांच्या कल्याणाच्या किती योजना आल्या. पूर्वी गरिबी हटवता नारा दिला गेला, इंदिराजींनी त्यावेळेला नारा दिला गरिबी हटाव. पण काय करायचं काय, काहीच नाही करायचं. आपापले कामं करा आणि गरिबी आपली आपली आपण हटवा. कुठल्याही योजना
गरीब कल्याणाच्या योजना सरकारने त्यावेळी आणल्या नाहीत, कुठे आणल्या नाहीत. पण आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 10 वर्षापूर्वी त्या खुर्चीवर बसलेत, देशाचे पंतप्रधान झालेत आणि पहिल्यांदा त्यांनी निर्णय घेतला की आमची ही भगिनी आहे, आमची आई आहे, ही दिवसभर शेतामध्ये राबराब राबते, कुठे बाहेर कामाला जाते, घरी येते, त्यावेळेला त्या डोक्यावर काड्यांचं ओझं असतं, बळतणाचं ओझं असतं. पावसाळा असेल ओल्या असतात, हिवाळा असेल आंबट ओल्या असतात, तोच धूर तीच फुकत बसायची, घरी यायची, स्वयंपाक करायची, दिवसभर राबायची शेतामध्ये, सगळा धूर पोटामध्ये, नाकामध्ये, डोळ्यामध्ये, तसा स्वयंपाक करायची. सकाळ झालं की पुन्हा तेच कालचक्र. मोदीजींनी सांगितलं की या देशामध्ये आमची एकही आई एकही बहीण आता चुलीवर स्वयंपाक करणार नाही. आणि 20 कोटी घरामध्ये त्यांनी तो गॅस देऊन पोहोचवला. आता कुठल्याही घरात तुम्ही आदिवासी पाड्यावर जा, तांड्यांवर जा, वाड्या वस्त्यांवर जा, गरीबातला गरीब माणूस असेल, भीक मागणारा माणूस असेल, पण त्याच्या घरामध्ये गॅस आहे, गॅस त्याच्या घरामध्ये. गॅस महाग झाला, सिलेंडर महाग झाले म्हणून विरोधक ओरडायला लागलेत. आपल्या सरकारने निर्णय घेतला आता 3 सिलेंडर मोफत. 3 सिलेंडर मध्ये गरीबाचं काम होतं, 3 सिलेंडर मोफत झालेत. गरीबाला काळजी झाली असेल बघायची. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल, लोकांना काम नव्हतं, रोजंदारी नव्हती, मग खाणार काय, आणणार काय, कमवणार काय. आणि म्हणून त्यावेळी मोदी साहेबांनी निर्णय घेतला की प्रत्येक गरीबाला, प्रत्येक कुटुंबाला धान्य मोफत, प्रत्येकाच्या घरी मोफत. आज कोरोना जाऊन 4 वर्ष झाले, 5 वर्ष होत आहेत, पण अजूनही ती योजना चालू आहे. आता पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर मोदीजींनी निर्णय केला की पुढचे अजून 10 वर्ष, 5 वर्ष हे धान्य गरिबांना मोफत मिळेल. गरिबांना मोफत धान्य. गरिबी हटवली याला म्हणतात. मोदीजींचं स्वप्न आहे प्रत्येकाला घर. कोणी माणूस जरी हवा असेल देशात की त्याला घर नाही हक्काचं. कुठेतरी प्लास्टिकचा कागद टाकलाय, आजूबाजूला कुठेतरी काट्या कुठे लावलेल्या आहेत, परकाट्या लावलेल्या आहेत, पराठ्या लावलेल्या आहेत, वरती छत नाहीये, बाजूला भिंती नाहीये, खाली तळ नाहीये, असं एकही कुटुंब या देशात राहता कामा नये. आणि म्हणून मोदीजींनी कोट्यावधी लोकांना घर दिलेलं आहे. ही योजना या ठिकाणी चाललेली आहे. 20 रुपयामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट असला पाहिजे. तो कशाला अंधारात राहील, तो कशाला कंदील लावून राहील. म्हणून प्रत्येकाला त्या ठिकाणी दिवा दिलेला आहे. प्रत्येकाच्या घरी नळ साहेबांची योजना आहे, तेच त्या खात्याचे मंत्री आहेत. प्रत्येकाच्या घरी नळ, गावात टाकीत पाणी नाही तर प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ देण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे गॅस मोफत, सिलेंडर मोफत, घर मोफत, पाणी मोफत, वीज मोफत, धान्य मोफत, खायला दिलं सरकारने आपल्याला. सगळ्या योजना या ठिकाणी दिल्या. महिलांसाठी एसटीचं तिकीट अर्ध केलं. आज एसटी मध्ये तुम्ही सगळे बघा, कुठे जा, सगळ्या महिलाच महिला आहेत. 10 खिडक्या असतात, त्या 8 खिडक्यांमध्ये महिलाच बसलेल्या असतात. माणसं दिसतच नाही. आता काही काम असलं, आजूबाजूच्या तालुक्यातले लोक रावेर जायचंय का, आपणच म्हणतो घरच्या पहिल्या जा, तू जाऊन ये, बाजार करून ये. आतापर्यंत कोणी बाहेर पाठवत होतं महिलांना. कोणी दारावर जायचंय बसायला, कोणी मोठ झाली कुठे, जा मग तूच जाऊन ये. साखरपुडा आहे तर तूच जाऊन ये. कोणाला पाहायला जायचं दवाखान्यामध्ये, जा तूच चालले जाय ना. नाही तर आतापर्यंत महिला चूल आणि मूल या पुरत्या सीमित होत्या. आता महिला बाहेर पडलेल्या आहेत, फिरायला लागलेल्या आहेत. आपणच त्यांना म्हणतो जा. त्याचं कारण तसंच आहे. 100 रुपये भाडं आपल्याला लागतं तर 50 रुपये म्हणजे बाईंनाच लागतंय. का नाही पाठवणार आपण त्यांनाच बाहेर पाठवतोय. आणि म्हणून एसटी आता इतकी नफ्यात चाललेली आहे, सगळ्या महिलाच प्रवास करतायत, त्याच बाहेर त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि आता तर माझी लाडकी बहीण 1500 रुपये महिन्याला, 18,000 रुपये त्याच्या गरीब भगिनीला आमच्या सरकारने या ठिकाणी देऊ केले. 7,500 रुपये त्या ठिकाणी हप्ता सुद्धा पडलेला आहे. आता तर एसटी मध्ये पण तूच जा, लग्नालाही तूच जा, 1500 रुपये तुझ्याकडे आहे, IRB 100 रुपये तूच बसून टाक. आता काळजी राहिली नाही आपल्याला. आता आपल्याला महिला पुढे जावं लागतं की ते 150 रुपये द्या की खर्च पडायला. अशी परिस्थिती आमची झालेली आहे. आणि म्हणून महिलांचं सबलीकरण, तिला सशक्त करण्याचं काम हे या सरकारने केलेलं आहे, मोदीजींनी केलेलं आहे. त्याच्या मला ध्यास आहे की महिला या सशक्त झाल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. बचत गटाच्या माध्यमातून माझ्याकडे ते खातं आहे, मी यावर्षी मागच्या वर्षी मिळून 16,000 कोटी रुपये बचत गटांना कर्ज त्या ठिकाणी दिलं. आमच्या महिला काम करतायत. आपापल्या भागामध्ये काय जे असेल नसेल त्या वस्तू बनवतायत, त्या बाहेर मार्केटमध्ये येऊन विकतायत.
अनेक वस्तू जिल्ह्यामध्ये विकल्या जात आहेत, राज्यात जात आहेत, देशामध्ये जात आहेत. अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तू या आता जगभर पाठवत आहेत. स्वतःच्या पायावर महिला उभ्या राहिल्या. 26 लाख महिला या ठिकाणी लखपती दीदी झालेल्या आहेत. 26 लाख महिला मोदीजींनी आता जळगाव त्याचा सत्कार या ठिकाणी केला. लाख लाख रुपये त्या वर्षाला कमवायला लागलेल्या आहेत. घरात बसलेली महिला, शेतात काम करणारी महिला, घरकाम करणारी महिला बचत गटाच्या माध्यमातून आता धनवान झालेली आहे, लखपती झालेली आहे. मित्र, याला म्हणतात गरिबी हटाव, याला म्हणतात गरिबी हटाव. आणि म्हणून मोदीजींनी अनेक गोष्टी, 100 गोष्टी सांगता येतील मला या ठिकाणी. विद्यार्थ्यांसाठी आता आपण नवीन योजना केली. कंपनीमध्ये जा, सरकार तुम्हाला पगार देईल. विद्यार्थी गरीबाची मुलगी आहे, मजूर वर्गातली आहे, 11वी 12वी झाली, हुशार आहे, मार्क्स चांगले आहेत, तिला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, पुढे नर्सिंग कॉलेजला जायचंय. काय जे करत असेल ते करा. पैसे आमच्याकडे नाहीत, आम्ही तिला पुण्याला पाठवू शकत नाही, मुंबईला पाठवू शकत नाही, नागपूर नाशिकला पाठवू शकत नाही, संभाजीनगरला पाठवू शकत नाही. आणि म्हणून मुलगी पुन्हा शेती कामाला लागली. आता तसं होता कामा नाही. मुलगी हुशार असेल, टॅलेंट असेल, तिला चांगले मार्क आलेत, सगळा खर्च तिचा आता सरकार करणार आहे पुढच्या अभ्यासात. डॉक्टर व्हायचंय, तुम्हाला 1 रुपया खर्च करण्याची गरज नाही, सरकार तुमचा खर्च करेल. इतक्या गरिबाच्या कल्याणकारी योजना त्या सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत. तुम्ही आजारी पडलात, पूर्वी काय आपल्याला आपला खर्च करावा लागत होता. आता 5 लाख रुपये विमा हा केंद्र सरकारने तुमचा काढलेला आहे. 5 लाख रुपये तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्या हॉस्पिटलला जा, मुंबईला जा, पुण्याला जा, नाशिकला जा, नागपूरला जा, आजारी पडला दुर्दैवाने, कुठे अपघात झाला, कुठे हार्ट अटॅक आला, ब्रेन हॅमरेज झाला, स्पाईनचा त्रास असेल, तुमचा 5 लाख रुपयाचा खर्च नुसतं कार्ड दिलं तुमच्या समोर पंतप्रधानांच्या नावाचं की त्यातून ते कमी होत आहेत. राज्य सरकार 2 लाखापर्यंत तुम्हाला मदत करत आहे. काय पाहिजे होतं आपल्याला? सगळ्या गरीबाच्या म्हणजे गरीब समाजाला समोर डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गरीब कल्याणाच्या योजना या सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला आपलं सरकार या ठिकाणी पाहिजे. केंद्रामध्ये 3ऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले, 3ऱ्यांदा झाले, सतत 15 वर्ष. आणि म्हणून राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार या ठिकाणी आवश्यक आहे. दोन्ही सरकारची जर सांगड झाली तर मित्र, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कामाचा एवढा मोठा डोंगर उभा राहील, आपापल्या भागातले सगळे प्रकल्प असे मार्गी लागतील की मग कुणाकडे जाण्याची गरज पडणार नाही. पण केंद्रात वेगळे सरकार, राज्यात वेगळे सरकार, तो तुम्हाला माहिती आहे कसं चालतंय, कशा भानगडी असतात. 2.5 वर्षामध्ये आपण बघितलं उद्धवजी मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना काय झालं. आणि म्हणून मला असं वाटतं, या राज्याचा विकास करायचा असेल, जिल्ह्याचा विकास करायचा असेल, आपल्या तालुक्याला पुढे न्यायचा असेल, सगळ्या योजना पूर्ण करायच्या असतील, तर मला असं वाटतं की या ठिकाणी आपलं सरकार, महायुतीचं सरकार हे या ठिकाणी आवश्यक आहे. आणि त्यासाठी अमोल जावळेंना निवडून देणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला अमोल जावळे या ठिकाणी पाहिजेत. आणि आता तुम्ही या ठिकाणी दुसरा उमेदवार निवडून दिला, सरकार आपलं आलं राज्यामध्ये, केंद्रामध्ये, आपल्या सरकारचा उपयोग काय? उपयोग होणार नाही. आणि म्हणून माझी आपल्याला निमित्ताने विनंती आहे की सरकार आपल्याला आणायचं आहे, विकास आपल्याला करायचा आहे, पण त्यापेक्षा त्या पुढे जाऊन आपल्याला आपला देश मजबूत करायचा आहे. हा देश आपल्याला मजबूत करायचा आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश पुढे चाललेला आहे, विकास करतोय, डेव्हलप होतोय. आज जगाच्या पाठीवर कोणत्या देशाचा डंका आहे, कोणत्या नेत्याचा डंका आहे? आज जगभरामध्ये मी कुठे बाहेर गेलो तर आज किती आदराने आपलं नाव घेतलं जातं. पूर्वी आम्ही सांगायचो आम्ही इंडियातून आलोय, लोक असे बारीक डोळे करायचे, हा उदार छाप लोक आहेत, काहींच्याकडे काही नाही, कंगले लोक आहेत. पण 10 वर्षापासून मोदीजी पंतप्रधान झालेत. आम्ही जगाच्या पाठीवर कुठल्या अमेरिकेपासून, जपानपासून सगळ्या प्रगत राष्ट्रामध्ये आम्ही जातो, विकसित राष्ट्रामध्ये आम्ही जातो. आणि ज्या वेळेला आम्ही सांगतो की आम्ही भारतातून आलो आहोत, आम्ही इंडियाहून आलेलो आहोत, त्यावेळेला त्या लोकांना इतका आनंद होतो, इंडिया, हो वेलकम वेलकम मोदीजी. म्हटलं हा मोदीजी. मित्र, एवढा डंका आपल्या नेत्याचा आहे. सगळ्या जगाने सर्वे केला, सगळ्या पाक्षिकांनी, मासिकांनी सर्वे केला, पत्रकारांनी सर्वे केला. जगामध्ये गणमान्य नेता, सर्वात लोकप्रिय नेता कोण आहे? कोण आहे? मोदीजी आहेत. आणि असा नेता हा आपल्या पक्षाचा नेता आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचं आहे, त्याच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला पुढे न्यायचं आहे, त्याच्या नेतृत्वाखाली या देशाला शक्तिशाली करायचं आहे, मोठं करायचं आहे, सुपर पॉवर आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष आहे, आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला या निमित्ताने मी विनंती करणार आहे, आणि म्हणून मी त्या निमित्ताने आपल्याला विनंती करणार आहे की येत्या 20 तारखेला
मतदान त्या ठिकाणी आहे. कमळाचं फूल आपली निशाणी आहे. लोकांना काही म्हणू द्या, काही करू द्या, जातीपातीमध्ये सगळे आता वाटले गेलेले आहेत, भानगडी चाललेल्या आहेत. आपल्याला माहित नाही. आपल्याला मोदीजींचे हात बळकट करायचे आहे. महायुतीचं सरकार आणायचं आहे. शिंदे साहेब या ठिकाणी तर मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत आणि आपलं सरकार अतिशय वेगाने पुढे चाललेलं आहे. आणि हाच वेग आपल्याला कमी करायचा नसेल तर पुन्हा आपल्याला आपलं सरकार आणणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपण अमोल जावळे यांना मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून द्यावं एवढीच विनंती मी आपल्याला प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद भाऊ. नक्की रावेर तालुका आपल्या या विश्वासाला सार्थ ठरवेल.